डिस्ट्रिक्ट माझ्या कमिटीचे हे सगळं यश आहे. मी सर्वांचं स्वागत करतो. सगळ्या वक्त्यांनी आरसीसी बद्दल सांगितलेलं आहे. मी आता आरसीसी डिस्ट्रिक्ट कमिटी काय विचार करते या सगळ्याच्यावर याबद्दल एक 5 मिनिटात बोलणार आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि पुढचे प्रमुख वक्त्यांनाही मी भरपूर वेळ संधी देणार आहे. काम करत असताना ग्रामीण भागात म्हणजे वक्त्यांना 3 प्रकारचे वक्ते आपण अरेंज केले होते. सीतारामजी गुप्ता भरतपूरहून येणार होते. कॉर्पोरेट स्टाईलने समाजकाम कसं करावं याविषयी लुपिनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, पण त्यांच्या डोळे आल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. आणि दुसरं संघर्षमय कार्यकर्ता आणि तिसरं प्रशासकीय सेवेत राहून सुद्धा समाजकार्य कसं करता येतं आणि समाजाला संघटित करून समाज युवा विकास आणि महिला विकास कसा करता हे तिसरे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. डिस्ट्रिक्ट आरसीसी कमिटी काम करताना काय विचार करते तर आरसीसी जास्तीत जास्त फॉर्म झाले पाहिजेत. आरसीसी 2 प्रकारे करता येतात. येस आरसीसी फॉर्म प्रेझेंटेशन, एक अर्बन आरसीसी आणि रुरल आरसीसी. याच्यामध्ये साहजिक अपेक्षित आहे की वुमन अँड मेन्स असोसिएशन विच विल कॉन्ट्रीब्यूट इन द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. नेक्स्ट, आपण जास्त करून आज रुरल आरसीसी बद्दल बोलतो आहोत. पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट कमिटीने व्हिजन, मिशन आणि गोल असं ठरवलेलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच आरसीसी कमिटीला व्हिजन आहे लॉंग टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ अवर कम्युनिटी. मिशन कलेक्टिव्ह अँड qualitative efforts by Rotary and RCC for addressing concerns such as health, hunger, immunity, literacy and goals. या वर्षीचे गोल आहेत ॲटलिस्ट एका क्लबला एक आरसीसी ॲडिशनल. ज्यांच्या आरसीसी आहेत त्यांनी अजून आरसीसी फॉर्म करायला काहीच हरकत नाही आहे. आपल्याला लोकांचे ग्रुप तयार करायचे आणि आपण जे कम्युनिटी प्रोजेक्ट राबवतो त्यासाठी आपल्या स्वयंसेवक तयार करायचे आहेत. प्रोजेक्टिंग व्हेरियस फील्ड्स, प्रोजेक्ट्स, प्रोग्राम्स अँड रिसोर्सेस फॉर आरसीसी वर्क. म्हणजे आरसीसी करताना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की कोणते प्रोजेक्ट राबवायचे, समाजाच्या गरजा काय असतात, गावात जाऊन काम नक्की काय करायचं. म्हणजे त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न हाच येतो, त्यांच्या गरजा काय हे ओळखणं आणि रोटरियनच्या व्ह्यूतनं गरजा यांचा समन्वय कसा करता येईल याच्यासाठी डिस्ट्रिक्ट कमिटी त्याचा असिस्टन्स आणि कन्सल्टन्सी देणार आहे. बिल्डिंग ब्रिजेस बिटवीन व्हेरियस एनजीओज अँड सोशल ग्रुप्स हॅव्हिंग कॉमन गोल्स. हा सगळ्यात मोठो घेऊन आरसीसी कमिटी यंदा काम करणार आहे. त्यासाठी अनेक एनजीओचे प्रतिनिधी आणि फायनान्स करू शकणाऱ्या लोकांच्या ज्या आपण इथं गॅदरिंग बोलवलं होतं. एमसीडीचे एक प्रतिनिधी म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मिटकॉनचे असोसिएट त्याचे प्रतिनिधी आपल्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करतो. रोटरी काम करत असताना आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडतो की बिझनेस करायचा, सोशल वर्क करायचं, गावात कधी जायचं आणि हे सगळं साध्य कधी करायचं. आणि हे सगळं करत असताना लोकांचा प्रतिसाद काय असतो हा एक चर्चेचा विषय असतो. प्रत्येक आरसीसीच्या ठिकाणी जाऊन आपण ही चर्चा करू शकू क्लब लेवलला. परंतु आपण लुपिनचं उदाहरण पाहिलं. लुपिन कॉर्पोरेट स्टाईलने जे काम करतं, ग्रामसभा स्थापन करून जे काम करतं आणि मी आता पुढे माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवणार आहे. भारतातली एक गंमत आहे. भारतातील खेड्यांची संख्या आहे 4.5 लाख आणि भारतामध्ये काम करणाऱ्या एनजीओची संख्या आहे 16.5 लाख. हा सरकारी आकडा आहे, अधिकृत आकडा आहे. म्हणजे असं असताना सुद्धा अजून दारिद्र्य आणि याला रोटरीला काम करावं लागतं ही एक गंमतच आहे. पण विकासाचं प्रारूप आणि याच्याबद्दल ते संघर्षमय कार्यकर्ते बोलल्या, त्यांना आवरायला हवं होतं. परंतु प्रत्यक्षात जाताना आज खेड्याचं विकासाचं जे रूप बदलतं आहे त्या रूपाला समरस होताना म्हणजे मला एक जाणवतं की 91 साली जी क्रांती आलेली आर्थिक क्रांती याने आर्थिक बदल होत आहेत. परंतु ते जे होत आहेत ते खरोखर सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत का. आणि जे मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून माहिती, कॉम्प्युटरच्या माहितीतून माहिती पोहोचते, पण माहितीचा उपयोग कसा करायचा याच्यासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा रोटरीचा मोटो असला पाहिजे. लोकांना माहिती आहे पण त्या माहितीचा वापर कसा करायचा. आपल्यात त्यांच्यामध्ये आता फक्त एकच फरक राहिलेला आहे. आपल्याकडचा टीव्ही तर त्यांच्याकडे दिसतो, आपल्याकडचा कॉम्प्युटर त्यांच्याकडे दिसतो, आपल्याकडची पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. फक्त फरक आहे तो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपण आता फक्त तेवढ्या याच्यात मागे आहोत कारण आपल्याकडे भांडवल आलेलं आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे, आपल्याकडे तंत्रज्ञान इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि MBA कॉलेजेस आहेत. आता फक्त गरज आहे नेक्स्ट डेव्हलपमेंट ही ह्युमन रिसोर्स असलेल्या हातांना काम देणे, काम करत असलेल्या हातांना कौशल्य देणे आणि कौशल्य असलेल्या हातांना त्याचं एनकॅशमेंट कसं करायचं हे शिकवणे. मी म्हणतो फक्त हा एवढा एक प्रोग्राम जर आपण सगळ्यांनी घेतला तर भारताचं चित्र बदलायला. मी माझ्या सगळ्या एनजीओ मित्रांना सुद्धा आम्ही ह्याच विचाराने एकत्र येऊन काम करून पुढे जाण्याचा विचार आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. नेक्स्ट, आमच्या डायरेक्टर आणि चेअर सगळ्या जी कमिटी आहे या कमिटीने जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्याची उपस्थिती आणि एकूण सगळं आजचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते त्यांचं श्रेय आहे. त्यांचं गायडन्स आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि सबुरी जे सल्ले यातून मी यावर्षी पुढे नेणार आहे. नेक्स्ट,
कॅलेंडर फॉर दिस इयर फोरम, आजचा हा फोरम ओरिएंटेशन घेण्यासाठी आहे. साधारण काय समाजसेवाच्या आपल्या एक ठरलेल्या गोष्टी असतात, गावाच्या ठरलेल्या गोष्टी असतात, परंतु त्याचं एक ओरिएंटेशन घेणं, सतत प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. आरसीसी ग्रुप फॉर्मेशन ही अपेक्षा आहे की या फोरममधनं आपण प्रेरणा घेऊन गेल्यानंतर, माहिती घेऊन गेल्यानंतर आरसीसीच्या कामाला लागूयात आणि गांधी जयंतीच्या दिवशी ग्राम विकासाचं स्वप्न गांधीजी शिवाय पूर्ण, ह्या शब्दाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 2 ऑक्टोबर 2010 आपण ते फॉर्मेशन सगळ्या क्लबचे होतील हे बघूया. ही डिस्ट्रिक्ट कमिटीने घेतलेलं चॅलेंज आहे. आरसीसी कॉन्फरन्स आमच्या मित्रांनी आताच अनाऊन्स केलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण आरसीसी कॉन्फरन्स घ्या असं म्हणावं लागतं. ते स्वतःहून आमच्यापर्यंत आले. आम्ही त्यांचा खरोखर आरसीसी डिस्ट्रिक्ट कमिटी आणि माझा क्लब विशेष आभारी आहे. आणि लास्ट आमची विनंती आहे गव्हर्नर साहेबांना की अवॉर्ड सेरेमनीमध्ये आरसीसीला एक भारदस्त स्थान द्यावं. नेक्स्ट, आमचा रोल काय असणार आहे मी आता थोडक्यात संपवतो. आम्ही म्हणजे सगळी माणसं, जी टीम आहे ती पूर्णपणे ग्राम विकासाच्या ध्यास घेतलेलीच टीम आहे. त्यामुळे 12 महिने ते काय 24/7 आम्ही उपलब्ध आहोत. गायडन्स, असिस्टन्स, कोऑर्डिनेशन अँड रिसोर्स बँक हे आमचं कामाचं स्वरूप असेल. फॉर्मेशन ऑफ आरसीसी, सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट, एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट, असोसिएशन विथ एनजीओ अँड फायनान्स रिसोर्सेस. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो फायनान्स रिसोर्सेस, म्हणजे पैसे कसे उभे करायचे त्याचाही असिस्टन्स आम्ही देणार आहोत. खूप लोक पैसे घेऊन समाजामध्ये उभे आहेत, फक्त चांगला विनियोग करणारे आणि चांगल्या प्रकारे त्याचा प्रोजेक्ट राबवणारे लोक, असे लीडर्स, सोशल लीडर्स हवे आहेत. त्याच्यासाठी पैसे घेऊन, आणि आजकाल CSR कंपनी CSR सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज या नावाखाली कंपल्सरी केलं गेलं आहे. नेक्स्ट, पुढचं हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. गाव निवडताना मित्रांनो मी एकच सांगतो की गावातले लोक वेडे नाहीत, गावातले लोक अतिशय हुशार आहेत. आणि गावाच्या लोकांकडे जाताना सिंपथी घेऊन जाऊ नका, ॲपथी घेऊन जा. लोकांना काही कळत नाही आणि आपण त्यांना शिकवतो अशा भूमिकेतून जाऊ नका. लोकांना सगळं माहिती आहे, फक्त त्यांच्यात ताकद भरायची आहे आणि तुम्ही मोठे होऊ शकता हे स्वप्न दाखवायचं आहे. आणि वी आर बिझनेस लीडर्स, वी आर रोटरी लीडर्स, आणि मला वाटतं आपलं प्रामुख्याने हेच काम असायला हवं. नेक्स्ट, ग्राम सदस्य निवडताना नेक्स्ट याच्याविषयी सगळेजण बोललेले आहेत, भरभरून बोललेले आहेत. काम सुरू करण्यापूर्वी पुढचा, आरसीसी यशस्वी होण्यासाठी त्यांच्यातला म्हणजे आपण साधारण आरसीसी फॉर्म करतो आणि त्यांच्यावर ढकलून देतो, परंतु आपल्या म्हणजे रोटरी क्लब चालवण्यासाठी जसा याचा फोरम, त्याचा फोरम आणि आपण ट्रेनिंग घेत राहतो. मेंबर वाढवले पाहिजे, त्यांना ॲसिम्युलेशन वाढवलं पाहिजे, फेलोशिप केली पाहिजे. मी म्हणतो हे सुद्धा विचार त्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. त्यांच्यातील उत्साह कायम जागृत ठेवला पाहिजे. त्यांना सतत विविध उपक्रम दिले पाहिजे. कुठलीच ऑर्गनायझेशन उपक्रम असल्याशिवाय कार्यरत राहू शकत नाही, टिकू शकत नाही. त्यांची वरचेवर मिटिंग घेणे, त्यांची संमेलनं भरवणे, कॉन्फरन्स आपल्याला ऑफर दिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्व विकास संबंधी प्रशिक्षण आयोजित करणे. आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट जमला नाही आरसीसीत करायला, तरी कमीत कमी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे साधे सुधे प्रोजेक्ट अरेंज करा ज्याला खर्च लागणार नाही. नेक्स्ट, बिल्डिंग ब्रिजेस विथ एनजीओ हा माझा खरं तर आजचा मोठा फोकस आहे की आपण काम करताना एकटे दुकटे, म्हणजे एक काळ असा होता की पाठीवर शबनम, वाढलेली दाढी, फाटलेल्या चपला असं समाजसेवकाचं एक चित्र होतं. आज चित्र बदललेलं आहे. मर्सिडीज आणि सफारीतनं लोक जातात, समाजसेवा करतात आणि परत येतात. लोकांनाही ते प्रारूप स्वीकारलेलं आहे. परंतु आता याच्या पुढची स्टेप आहे की मी माझी शक्ती एकट्याची वापरण्यापेक्षा गावात काम करण्यासाठी इतर एनजीओ आहेत, गणपती मंडळ आहेत, बाकीची मंडळ आहेत, या मंडळांना एकत्र घेऊन जर आपण काम केलं तर रिपीटेड काम होण्याऐवजी आपण भरपूर एक म्हणजे क्युम्युलेटिव्ह काम, आणि आरसीसी 2 किंवा 3 वर्षाचा असावा. पटकन काम करायचं, बाहेर पडायचं, त्याच गावात जायचं, त्याला बोर्ड लावायचं आणि पुढच्या वर्षी परत बोर्ड रंगवायचा, म्हणजे वृक्षारोपणासारखा कार्यक्रम नको. तर एनजीओ बरोबर एनजीओ बरोबर काम करताना आपले फायदे काय आहेत? त्यांचे फील्ड वर्कर, प्रोफेशनल सोशल वर्कर तिथे काम करतात. समाज समजून घेण्याचा आणि समाजाच्या गरजा हा आपल्या पुढे नेहमी प्रश्न असतो. आणि मग आपल्या लोक टीका करतात सहज, आपल्याच फोरमला यायचं आणि आपल्या टीका करायचं, जरी माझी मैत्रीण असली तरी. तर फील्ड त्यांनी समाजाच्या गरजा त्यांना समजतात.